आज तिरुपती तिरुमला येथे संपन्न होत असलेल्या विष्णू याग या निमित्ताने आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत आणि एका अशा पवित्र ठिकाणी आपण पहिल्यांदा आलेलो आहोत. तुम्ही जागा बघू शकता, या जागेचं निसर्ग सौंदर्य बघू शकता. त्याच्यानंतर या जागेविषयी मी तुम्हाला माहिती देईन. मी माझ्यासोबत श्रीवारी सेवा संघाचे श्री राजू बच्चेवार, आणि ही जी जागा आहे या जागेचं अत्यंत पौराणिक असं महत्त्व आहे. कित्येक जण जे पूर्वी तिरुपतीला अनेक वेळा आलेले आहेत त्यांना देखील या जागेविषयी माहिती नाही. मी स्वतः गेल्या 25-1 वर्षांपासून तर नक्की येतोय. जास्त झाले, 40-1 वर्ष झाले मला तिरुपतीला येताना. मात्र मला पण या जागेविषयी माहिती नाही. अशी ही नितांत सुंदर अशी जागा आहे. याच्याविषयी माहिती आपण घेऊया. इथे जर बघितलं तर इथे पाण्याचा निरंतर झरा वाहतोय. वर्षाचे 12 महिने हा पाण्याचा निरंतर झरा असाच वाहतो. आणि ही जी फट तुम्हाला दिसतीये, या फटींमधून इथे अनेक वर्षांपासून 2 नाग राहतात. अधनमधनं ते नाग दर्शन देतात आणि इथून अविरत पाणी, हे अविरत पाणी असं वाहत असतं वर्षाचे 12 महिने, असं याच्याविषयी बोललं जातं. आणि ही जर जागा तुम्ही बघितली तर या जागेवर मलायल स्वामी नावाचे स्वामी होऊन गेले. त्यांची ही तपभूमी आहे. अशा या तपभूमीमध्ये आज येण्याचा हा प्रसंग आला. वरची जी बिल्डिंग तुम्ही पाहताय, ही वरची बिल्डिंग, हो राजू सर, ती वरची बिल्डिंग आपल्या मठाची आहे ना, जिथं आपला विष्णूयाग संपन्न होणार आहे. विष्णूयाग जिथे संपन्न होणार आहे त्या मठाची बिल्डिंग आहे वरची, ही जी वर पाहताय तुम्ही. आणि त्याच्या खाली या पाषाणामधून जर तुम्ही बघितलं, पाषाणामधून झाडांच्या मुळी आलेल्या आहेत आणि या झाडांच्या मुळींमधून ही अत्यंत सुंदर अशी ही तपभूमी इथे आहे. आता या जागेविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. नागांची पूजा इथे होते हे दिसून येत आहे. या पूजे व्यतिरिक्त त्या आणखी एक छोटंसं मंदिर आहे. महादेवाचं एक सुंदरसं असं मंदिर आहे इथे. आणि हे विष्णूंचं मंदिर आहे. अशा या सुंदर ठिकाणी आपण आज आलेलो आहोत. याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगतोय. राजू भाऊ, जरा कॅमेरा धरा. बस इथं वाटलं तिथे जाऊ आपण. बरं, या अशा सुंदर अशा तपभूमीला आपण आलेलो आहोत. मलायम स्वामी नावाचे स्वामी इथे होऊन गेले. त्यांनी इथे जवळपास 5 तप साधना केलेली आहे. या जागेवर आल्याच्या नंतर जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतात हे इथं आल्यानंतरच तुम्हाला जाणवतील. राजू, याचा एक सुंदरसा व्हिडिओ दाखव. किती सुंदर असं इथं त्यांनी नागदेवता दिसतोय. त्याच्याही खाली इथे मला वाटतं बहुधा शंकराची नाही, ही विष्णूची मूर्ती आहे. त्याच्या खाली इथे कमळ वाहिलेले आहेत, विष्णूंची मूर्ती आहे. आपण थोडंसं समोर जाऊया. राजू, अखंड दिवा इथे तेवत आहे. म्हणून सध्याचे महाराज हे इथे आहेत. ते बहुतांशी मौन मध्येच असतात. मौन मध्येच त्यांची सेवा इथे चालू आहे. 12 तास तपश्चर्या करतात. हो. आणि थांब थोडं, त्यांना बघू दे ना एकदा. त्यांना समोरून दाखवतो महाराजांना. इकडे बघणं झालं. बरं, ठीक आहे, बरोबर. हां, कुंड इथे सतत तेवत ठेवलेला आहे. धुनी आहे.
आणि अखंड आता ध्वनी मध्ये या. आता या स्थानाची माहिती सांगतो तुम्हाला. कुरुक्षेत्राचं जेव्हा युद्ध संपलं त्या युद्धामध्ये अनेक ब्राह्मण देखील मारल्या गेले. आणि हे जे ब्राह्मण मारल्या गेले या ब्राह्मणांना मारल्याचं प्रायश्चित्त कसं करावं म्हणून पांडव अनेक ब्राह्मणांच्या दारी फिरले. ब्राह्मणांच्या दारी फिरत असताना श्रीकृष्णांनी त्यांना सूचना दिली की तुम्ही दक्षिण भारतात जा. आणि ब्राह्मणांच्या शोधामध्ये पाची पांडव आणि त्यांचे इतर बांधव ते सगळे इकडे आले. आणि इकडे आल्याच्या नंतर श्रीकृष्णांनी स्वतः इथे वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात येऊन त्यांच्याकडून प्रायश्चित्ताचा जो आहे तो स्वीकार केला होता. म्हणून इथे जर तुम्ही मंदिरात बघितलं तर श्रीकृष्णाच्या पादुका तुम्हाला दिसतील आणि त्याच्या मागे त्याच्या मागे पांडव कुटुंबीय तुम्हाला दिसेल. त्या व्यतिरिक्त मलायम स्वामी ज्यांनी इथे साधना केली होती त्यांची छोटीशी मूर्ती सुद्धा इथे आहे. मध्ये प्रवेश करण्यापूर्वी इथे एक सुंदरशी अशी गणपतीची मूर्ती आहे. या गणपतीच्या मूर्तीच्या नंतर आपण जेव्हा मध्ये जातो तेव्हा इथे श्रीकृष्णाच्या पादुका तुम्हाला दिसतील. या श्रीकृष्णाच्या पादुका आहेत आणि मागे पांडव कुटुंबीय दिसत आहेत. दिवा तेवलेला आहे. वर देखील क्षेत्रपालची मूर्ती आहे असं इथल्या साधकांचं म्हणणं आहे. इथे नागदेवतेची मूर्ती आहे. पलीकडे सुद्धा एक नागदेवतेची मूर्ती आहे आणि ही गुफा आहे. आणि असं म्हणतात की ही जी गुफा आहे ही गुफा दुसरीकडे कुठे जाऊन उघडते त्याच्याविषयी काहीच माहित नाही. राजू बच्चेवार, रेड्डी अण्णा आणि जोशी गुरु या तिघांच्या संयुक्त विद्यमाने श्रीवारी सेवा संघातर्फे विष्णू यागचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यातून आपल्याला इतक्या या सुंदर जागेविषयी आपल्याला माहिती झाली. गेली अनेक वर्ष झाले आम्ही इथं येतोय मात्र याच्याविषयी माहितीच नव्हती. ती माहिती आज झालेली आहे. इथे काहीतरी माहिती लिहिलेली आहे आम्हाला ते कळत नाही म्हणून नुसतं त्याचा व्हिडिओ घेतोय. मध्ये स्वामींची मूर्ती आहे. अशा या नयनरम्य ठिकाणी तपोभूमीमध्ये एक वेगळं मानसिक शांती अशी जाणवते. या जागेमध्ये एक जबरदस्त पॉझिटिव्ह अशी ऊर्जा आहे. इथे पुढच्या वेळी जेव्हा केव्हा तुम्ही येताल तिरुपतीला तेव्हा तुम्ही पांडव तीर्थ असं याचं नाव आहे, पांडव तीर्थम. सो पांडव तीर्थमला तुम्ही निश्चित भेट द्यावी. इथं जर तुम्ही बघितलं तर साधनेविषयी सगळी माहिती इथे ठेवलेली आहे. नुकतंच इथे काही तपस्वी लोक आले होते. त्यांनी प्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता. आम्ही इथे तो प्रसाद ग्रहण केला. हे स्वामीजी सध्या इथे मौनमध्ये असतात. सध्या यांची सेवा इथे चालू आहे. आणि अशा या नयनरम्य ठिकाणी पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही येताल अगदी मन प्रसन्न होऊन जाईल हो तुमचं. अशा या ठिकाणी तुम्ही पुन्हा पुन्हा यावं. इथे येऊन काही वेळ मौनात शांततेत घालवावेत. मानसिक शांतता, मनाचा आनंद तुम्ही इथे घ्यावा अशी विनंती श्रीवारी सेवा संघातर्फे मी तमाम भक्तांना करू इच्छितो. ही जी जागा आहे ही जागा गोगर्भ मठ जिथे आपला कार्यक्रम संपन्न होतोय विष्णू यागचा तो असा वर आहे. इथे वरच्या बाजूला जी बिल्डिंग दिसते तुम्हाला नागतीर्थम बाजूलाच आहे म्हणे, ते पण चांगलं आहे म्हणे. नागतीर्थम म्हणून अजून एक स्थान आहे. थोड्याच वेळात उद्या किंवा आज उद्या किंवा परवामध्ये तुम्हाला ते स्थानही आम्ही निश्चित दाखवायचा प्रयत्न करू. बट तुर्तास हे जे आहे महाराजांचा घे फोटो. स्वामींचा
अपना गुरु जी का नाम श्री शिवानंद गिरी, अपना नाम रामानंद गिरी। रामानंद गिरी। अच्छा, गिरी संप्रदाय से। ये कब से आप यहाँ पर? हम 1971 से है। 1971 से? अरे बाप रे, यानी करीब करीब 53 साल हो गए। 53 साल है। हमारा उम्र 72 का है। कहाँ से आए आप? इधर ही श्रीकाళहस्ती महादेव मंदिर। महादेव मंदिर में से। अच्छा, तो थोड़ा ये जगह के बारे में बताओ हमको, क्या होता है, क्या है जगह? मेरा भारत महान, बहुत महात्मा लोग तपस्या करके आत्म साक्षात्कार लिया। हाँ हाँ, मेरा भारत महान मीन्स होली गोस्ट। यस। महात्मा लोग तपस्या करके सप्तव्यसन को अधिरोहण करके दैट्स श्री व्यसन धन व्यसन को अधिरोहण करके निरंतर जप ध्यान समाधि में आत्म साक्षात्कार। महाराज ऐसा ऐसा थोड़ा ये हाँ, इधर देखो, इधर 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 देखो। हाँ उल्टा। हाँ ये दिखता ना। उतना ही। यहाँ पे जब हम लोग आके साधना करते हैं, ध्यान में बैठते हैं, तो मैं जैसे आया, हम हमारे घर पे ध्यान करते हैं, हम मंदिर में जाके ध्यान करते हैं, लेकिन जब मैं यहाँ आया ना तो मुझे यहाँ पे बहुत अच्छा सकारात्मक ऊर्जा लगी। ऋषि वातावरण रहता है। हाँ, एक एक जगह में ऋषि वातावरण है रहता है। हाँ, पहले श्री योगानंद गिरी, हाँ, बाद में श्री रामानंद गिरी, श्री तरिकोंडा वेंकमांबा, बहुत गुरुमुखी दास, बहुत महात्मा लोग तपस्या करके आत्म साक्षात्कार लिए यहाँ पे। हाँ, क्या बात है, इसलिए तपोभूमि है ये। हाँ, तपोभूमि है। वो वाइब्रेशन तरंगनी ऐसा ही रहता है। इधर बैठने वाला के भी वो बारिश गिरेगा, हाँ, जमीन के ऊपर बारिश गिरेगा, जमीन के ऊपर कौन कौन है सबको गिरेगा। सही है। वैसा ही ऋषि वातावरण है, वो स्थान में कौन कौन बैठेगा सबको। यहाँ हम लोग ऊपर विष्णु याग के लिए आए हैं, तो हमारे गांव से, महाराष्ट्र से, आंध्र से, तेलंगाना से, सभी जगह से लोग आए हैं। तो आप उधर आए हमारे एक बार विष्णु याग में, कल और परसों 2 दिन है, तो आप अगर आए तो सबको आशीर्वाद प्राप्त होगा। कोई बात नहीं, आने जाने के टाइम में आके हम लोग उधर नहीं आता है। दैट्स मीन्स भंडारा को इन्विटेशन नहीं, उधर नहीं आता है। नहीं, साधु का भी एक सही है, गरिमा है उसकी, एक गरिमा है उसको। हाँ, हम आपको इन्विटेशन देने को आएंगे फिर। आप लोग आओ, हम आपको आप यहीं रहते हैं? यहीं रहते, इधर ही। ठीक है। कभी कभी उधर मंदिर के सामने जाएगा, चाय पीने के लिए जाएगा। अच्छा, कौन सा नाग देवता का मंदिर कौन सी किधर है? वो बहुत दूर है, इधर से गाड़ी में चला, गाड़ी में जाओ। फॉरेस्ट एरिया में गए तो भूल जाएगा। अच्छा, वो आदत पड़ने वाला को डायरेक्ट जाए। अच्छा, नागमल्ली तीर्थम, नाग देवता तीर्थम बोलना तो गाड़ी वाला छोड़ दे। छोड़े। हम इनविटेशन लेके आएंगे आपको और फिर आपको बुलाएंगे। कोई बात, आपको पूरे आदर सत्कार के साथ बुलाएंगे, आदर सत्कार करेंगे। कोई बात। वेंकटरमणा गोविंदा गोविंदा। कल और परसों है विष्णु याग की समाप्ति, पूर्णाहुति परसों है। ठीक है, तो हम आपको बुलाने के लिए आते हैं। जिन्होंने वो प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है ना, उनको लेके आएंगे, अभी आएंगे थोड़ी देर से। प्रणाम गुरुजी। महात्मा लोग सेवा हम आते हैं वहाँ पे सेवा के लिए, आपको लेके जाते हैं। कोई बात नहीं, धन्यवाद। वहाँ सेवा करेंगे आपकी, पक्का। आपका नाम? रामानंद गिरी। रामानंद गिरी। श्री शिवानंद गिरी का चेला रामानंद। फोन नंबर है कुछ? है महाराज, दो ना फोन नंबर। 77 80 80 37 37 6861 6861। रिकॉर्ड हो गया, सबके पास जाएगा। बोलो नहीं, इसमें रिकॉर्ड किया आपका बोला वाला। 77 77 80 80 37 37 68 68 61 61। जिसको भी यहाँ पे कुछ भी सेवा करवानी है, जिसको यहाँ पे भंडारा करवाना है, यहाँ पे किसी को अगर के लंगर चलवाना है, तो आप महाराज श्री को संपर्क करके आप यहाँ पे आ सकते हैं। यहाँ पे खाना बनाने की सारी व्यवस्था है और एकदम अच्छे से सारी व्यवस्था हो जाएगी, और लोग भी यहाँ पे प्रसाद लेने को आ सकते हैं। हम फोन लगा के आपके पास आएंगे। ओम नमो वेंकटेशाय। धीरे से देख। सो असं हे नयनरम्य ठिकाण आहे। अगदी तुम्ही बघा, इथे एक सुंदरसा असा वर आज सांगितल्याप्रमाणे सकाळी जबरदस्त पाऊस झाला, त्याच्यामुळे जागोजागी
पाणी जमा झालेलं आहे आणि त्याचे असे छोटे छोटे झरे वाहत आहेत. आणि आता थोडंसं वर जाऊया आपण, जिथून आम्ही खाली उतरलो होतो. जर तुम्ही बघाल तर तुमच्या असं लक्षात येईल की हे जे ठिकाण आहे, हे ठिकाण अत्यंत सुंदर अशा, तसं तर तिरुपती आणि तिरुमला दोन्ही ठिकाणी प्रचंड असं नैसर्गिक सौंदर्य आहे. आणि अशा नैसर्गिक सौंदर्याच्या ठिकाणी आपण जर येताय तर आपल्या येण्यामध्ये सगळं काही समाविष्ट आहे. आपण शेवटी देवाच्या दारी का जातो? मनाला समाधान मिळावं म्हणून. देवदर्शन का करतो? आधी दैहिक, आधी भौतिक आणि आधी दैविक असे तिन्ही कर्म आपले काही कटावेत आणि काही नवीन निर्माण व्हावेत म्हणून आपण जात असतो. अशा ठिकाणी आलो, थोडा वेळ बसून साधना केली तर मनाला जो आनंद मिळतो, आम्हाला फक्त या परिसरात फिरून आनंद मिळतो. आणि इतका आनंद झालाय की आम्हाला असं वाटलं की या परिसरात आपण थोडंसं व्हिडिओ चित्रण करावं, म्हणून हा आम्ही प्रयास केलेला आहे. अजून 1-2 नवीन ठिकाणं माहीत झालेली आहेत, मात्र ती ठिकाणं आधी आम्ही बघू आणि ती नंतर त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचवू लवकरच. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा गोविंदा. गोविंदा गोविंदा.